नमस्कार, मी ज्ञानेश्वर भगरे. महाराष्ट्र संवाद न्यूज मध्ये आपणा सर्वांचे स्वागत. माझ्याकडे पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी असून माढ्यासह पश्चिम महाराष्ट्रातील लोकसभेच्या 10 जागा निवडून आणणार असल्याचे महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज सोलापुरात पत्रकारांशी बोलताना सांगितले. चंद्रकांत पाटील हे माढा लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थित राहून रणजितसिंहांना शुभेच्छा देण्यासाठी सोलापुरात आले होते. त्यांनी आज सकाळी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर, सहकार मंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, शिवसेनेचे तानाजी सावंत, आमदार परिचारक, माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील आदी उपस्थित होते. आयात उमेदवाराच्या प्रश्नावर बोलताना पाटील म्हणाले की उमेदवारी देताना ज्या उमेदवाराची निवडून येण्याची क्षमता आणि त्यांचे कार्य पाहिले जाते, भले तो उमेदवार नुकताच पक्षात प्रवेश केलेला असला तरी त्याची क्षमता पाहूनच त्यांना उमेदवारी दिली असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार संजय शिंदे यांच्या 3 प्रकरणाचे चौकशीचे आदेश मी कालच दिले असून ते सर्व प्रकरण सहकार खात्याअंतर्गत येत असल्याने सहकार मंत्री सुभाष देशमुख हे खंबीर असून ते या प्रकरणात लक्ष घालतील. तसेच छगन भुजबळ आणि अजित पवार यांच्या प्रकरणात कोर्टात ज्या कागदपत्रांची पूर्तता करावयाची आहे ती आम्ही अगदी तत्परतेने करीत आहोत आणि यापुढेही करणार आहोत. तसेच संजय शिंदे यांच्या प्रकरणातही करणार असल्याचे त्यांनी सांगितले.